नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. सध्या एक्झाम फीवर सुरू आहे. आजकाल 10वी-12वी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी घेऊन आलोत पासवर्ड यशाचा हा एक विशेष कार्यक्रम. आजचं युग हे स्पर्धात्मक युग असल्यानं सर्वच विद्यार्थी आपापल्या परीनं मेहनतही करतच असतात. मात्र ह्या मेहनतीला योग्य मार्गदर्शन लाभणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि ह्या परीक्षेचं टेन्शन विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही तितकंच असतं आणि त्याचं कारण म्हणजे इथे सेकंदाची स्पर्धा असते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी नेमकं कुठल्या प्रश्नावर किती भर दिला पाहिजे किंवा किती मेहनत घेतली पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आज आपण पासवर्ड यशाचा ह्या खास कार्यक्रमातून ह्यावर चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी खास पुण्याहून आले आहेत ब्रिलियंट्स अकॅडमीचे संचालक प्रोफेसर BG काळभोर. काळभोर सरांचं मी सगळ्यात अगोदर स्वागत करते झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार सर. काळभोर सर स्वतः IIT JEE पूर्व परीक्षेमध्ये भारतातून 259 क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. त्यांनी 10 वर्ष मेकॅनिकल इंजिनियर म्हणूनही काम केलंय. 1991 पासून ब्रिलियंट्स अकॅडमीची त्यांनी पुण्यात सुरुवात करून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर इंजिनियर बनवण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. 24 वर्षांचा त्यांचा हा शिक्षण क्षेत्रातील अनुभव स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचा ठरेल. तेव्हा विद्यार्थ्यांनो, काळभोर सरांचा हा सल्ला तुमच्यासाठी खूप मोलाचा आहे. सो ऑल द बेस्ट. सर, गेल्या भागात आपण खरं तर इंजिनिअरिंगसाठी जी प्रवेश परीक्षा असते त्याबद्दल बोललो होतो आणि आता आपण मेडिकलसाठी जी पूर्व परीक्षा असते MHT, CET आणि AIPMT, तर ह्या परीक्षेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर MHT, CET ह्या पूर्व परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे? मला वाटते गेल्या वर्षी नीट नावाची परीक्षा संपूर्ण भारतात पहिल्यांदाच झाली आणि नंतर मात्र ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द झाली आणि महाराष्ट्र सरकारने नीटच्याच तत्वावरती MHT, CET होईल म्हणून अनाउन्स केलं. तर ही जी परीक्षा होणार आहे ती 720 मार्काची परीक्षा आहे. याच्यामध्ये 45 प्रश्न फिजिक्सचे, 45 केमिस्ट्रीचे आणि 90 प्रश्न बायोलॉजीचे असतील. 180 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स आहेत. अशी ही 720 मार्काची परीक्षा आणि प्रश्न चुकला तर त्याला उणे 1 मार्क मिळणार आहे, म्हणून निगेटिव्ह मार्किंगची परीक्षा. आणि मला वाटते गेल्या वर्षी ज्यांना पण 360 पेक्षा जास्त मार्क पडले त्या आसपास त्या लोकांना कुठल्या ना कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी समजूत नको व्हायला की आपल्याला 720 पैकी 720 पडायचे. 50% मार्क्स पडले तरी चान्सेस ऑफ गेटिंग ऍडमिशन टू मेडिकल कॉलेजेस चांगले असतात, वाढतात. तर आता ह्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला त्या परीक्षेचा सखोल अभ्यास केला पाहिजे. ही परीक्षा MHT, CET नावाने महाराष्ट्र सरकार 1999 सालापासून ही परीक्षा घेते आणि 1999 पासून मी वेगळ्या माध्यमातून पालकांना, विद्यार्थ्यांना सांगत आलो की वैद्यकीय प्रवेशापुरते तरी 12वीच्या परीक्षेला 0 किंमत आहे, त्याला काही फारसं महत्त्व नाही. आणि जे काही ऍडमिशन झाल्या 99 पासून त्या CETच्या मार्कावरच झाल्या. आता सुद्धा ही जी CET होणार आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण अशा प्रकारची CET महाराष्ट्र सरकारने पूर्वी घेतली नव्हती. ही 720 मार्काची राहील आणि ह्याला सिलेबस मात्र 11वी-12वीचा मिळून आहे. तो जरी CBSE बोर्डाचा असला तरी तिथं काही घाबरण्याचं कारण नाही, कारण आपला जो HSC बोर्डाचा सिलेबस आहे 11वी-12वीचा तोही जवळपास CBSE बोर्डा इतकाच स्ट्रॉंग झालेला आहे. काही आर्टिकल्स थोडे CBSE बोर्डामध्ये अजूनही जास्त असतील, तेवढी मुलं अभ्यास करू शकतात. आणि 11वी-12वीचा एकत्रित सिलेबस असणं हा एक महत्त्वाचा भाग आहे या परीक्षेकरता. अशा प्रकारची सवय नाही आपल्या मुलांना. आणि हे जे 180 प्रश्न असतील त्याकरता आपल्याला 3 तासाचा वेळ आहे, तर साधारणपणे 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे अशी मेंटॅलिटी विद्यार्थ्यांची असायला पाहिजे. आणि या परीक्षेचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला असं विद्यार्थ्यांना, पालकांना सांगावंच वाटतं की या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारांचा विचार करावा लागतो. म्हणजे एखादं फिजिक्सचं एक्झाम्पल वाचलं की तुमच्या मनामध्ये पटकन त्याचं एक सोल्युशन तयार होतं. तर आपल्या डोक्यामध्ये हा जो विचार आलाय, हा विचार मला योग्य उत्तरापर्यंत घेऊन जाईल की नाही ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण आपल्या डोक्यात आलेला विचार जर चुकीचा ठरला तर तुम्हाला चुकीचं उत्तर येईल आणि तुम्हाला कळणारही नाही आपण चुकलोय म्हणून. किंवा एखादं उत्तर आपलं चुकलं तरी
त्या चुकीच्या उत्तराचा आपल्याला विचार करायला लागतो की इथं माझं काय चुकलं, तरच तुम्ही ते रेक्टिफाय करू शकता. म्हणजे अगदी थोडक्यात म्हटलं तर या परीक्षेमध्ये तुमच्या विचारांचा विचार करायला शिकलं पाहिजे, तरच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि जो मुलगा भारतातून पहिला येतो त्याला सुद्धा 180 प्रश्न जमत नाहीत, सॉल्व्ह करता येत नाही, त्याचे सुद्धा काही प्रश्न राहून जातात. तर अशा वेळेला किंवा 360 मार्काचा विद्यार्थी ज्या अर्थी यशस्वी होतो त्या अर्थी असं पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की ह्यातले निम्मे प्रश्न बऱ्याच लोकांना येणारे नाहीयेत. ह्यातला एकाड एक प्रश्न बऱ्याच लोकांना येणारा नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय राहील एक्झाम हॉलमध्ये, तर कुठला प्रश्न तुम्ही अटेम्प्ट कराल आणि कुठला सोडून द्याल. तुम्हाला प्रश्न वाचल्याबरोबर तुमच्या इंट्युशनने तुम्हाला ताबडतोब समजायला पाहिजे की हा प्रश्न मी सोडू शकतो, हा प्रश्न मी सोडू शकणार नाही. कारण दुर्दैवाने एखादा हुशार मुलगा जे कठीण प्रश्न आहेत निम्मे त्याच्यात जर तो अडकला तर त्याचा परफॉर्मन्स नक्कीच खाली जाणार. आणि एखाद्या विद्यार्थ्याने समजा जे प्रश्न अटेम्प्ट केले ते उरलेले निम्मे प्रश्न असतील की जे सोपे आहेत तर तो नक्की जिंकणार. त्याच्यामुळे ह्या परीक्षेमध्ये आणखीन एक क्रुशियल फॅक्टर जो तयार आहे की तो तुम्ही कुठला प्रश्न निवडणार आणि कुठला निवडणार नाही. पण हे सुद्धा इंट्युटिव्ह सेन्स तुम्हाला येण्याकरता तुम्ही ज्याला अशा प्रकारचे शेकडो प्रश्न सॉल्व्ह करता तुमच्या प्रॅक्टिस आवर्स मध्ये, त्यालाच तुम्हाला हा सेन्स तयार होतो की हा प्रश्न मला टाळता आला पाहिजे, हा प्रश्न मला घेता आला पाहिजे. हा सुद्धा एक सेन्स महत्वाचा आहे. त्याकरता आपण पुण्याला साधारणपणे यांची 12वीची बोर्ड परीक्षा संपल्यानंतर जो एक क्रॅश कोर्स अरेंज केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की मुलांना ही ॲटिट्यूड तयार व्हावी की हा प्रश्न माझ्या कुवतीत आहे आणि हा माझ्या कुवतीत नाही. कधी कधी मी म्हणतो की एंट्रन्स एक्झाम्स ह्या तुमच्या क्षमतांचा विकास करणाऱ्या परीक्षा आहेत. म्हणजे तुम्हाला आधी तुमची क्षमता कळली पाहिजे, ती क्षमता कळल्यावर तुम्हाला त्याचा नेमका विकास करता आला पाहिजे. आणि खरं जगणं म्हणजे आपल्या क्षमतांचा विकास करणं असंच असतं. त्यामुळे ह्या परीक्षेला सर्व विद्यार्थ्यांनी सामोरं जावं, चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि आपण जे मार्गदर्शन करणार आहोत त्याचाही त्यांनी योग्य तो फायदा करून घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच. त्याचबरोबर ही झाली MHT CET परीक्षेबद्दल. त्याचबरोबर AIPMT ही परीक्षा देखील होणार आहे 4 मेला बहुतेक. तर ह्या परीक्षेबद्दल काय सांगाल, कारण की ही ऑल इंडिया असल्यामुळे थोडीशी कठीण असेल MHT CET पेक्षा. तर ही परीक्षा कुठल्या विद्यार्थ्यांनी द्यावी आणि कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता या परीक्षेविषयी बोलायचं म्हणलं तर जे काही पालक आणि विद्यार्थी माझं हे आत्ताचा प्रोग्राम ऐकत असतील त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की AIPMT नावाची परीक्षा आम्हाला समजलीच नाही. खरं तर ही गेल्या 20, 25, 30 वर्षापासून होणारी परीक्षा आहे. ऑल इंडिया प्री मेडिकल प्री डेंटल एंट्रन्स टेस्ट ही सुद्धा सुप्रीम कोर्टानेच काही वर्षापूर्वी अनाऊन्स केलेली परीक्षा आहे. तर या परीक्षेमध्ये भारतातील अतिशय बुद्धिमान विद्यार्थी बसतात ह्या परीक्षेला. आणि या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळालं तर भारतातल्या सर्व सरकारी मेडिकल कॉलेज आणि कॉर्पोरेशनच्या मेडिकल कॉलेजमध्ये 15% सीट्स MBBS साठी रिझर्व्ह आहेत आणि 15% सीट्स डेंटल कॉलेजमध्ये रिझर्व्ह आहेत. देशभर साधारणपणे 1800 ते 2000 सीट्स अशा प्रकारे रिझर्व्ह आहेत. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी असंही लक्षात ठेवावं की समजा तुम्हाला MHT CET मध्ये अपयश आलं राज्य सरकारच्या, तरी तुम्ही AIPMT मध्ये जर यश कमवलं तर तुम्हाला ऑल इंडिया मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे पंजाब मधलं असो किंवा ओरिसा मधलं किंवा आणखी मध्य प्रदेश मधलं भारतातल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो जर तुम्ही त्या 15% कोट्यामध्ये सिलेक्ट झालात तर. ही सुद्धा परीक्षा AIPMT ची जसं आपण JEE मेनचं गेल्या वेळेला स्टँडर्ड बघितलं होतं तर JEE मेनचं फिजिक्स आणि AIPMTचं फिजिक्स किंवा MHT CETचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे आहेत हे फिजिक्स केमिस्ट्री विषय हे JEE मेन इतकेच स्ट्रॉंग आहेत कारण त्याला 11वी 12वी CBSEचा सिलेबस त्याकरता आहे. आणि प्रश्न पद्धती सुद्धा या परीक्षेची चमत्कारिक असते कारण हे प्रश्न डिफाईन डिराईव्ह स्टेट द लॉ किंवा अगळपगळ लिहा अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न नसतात. काहीही लिहायचं नसतं. एक A4 साईजचा कागद म्हणजे ज्यावरती गोळा चार्ट केलेला असतो त्यातला एक कुठला तरी गोळा तुम्हाला ABCDचा डार्कन करायचा असतो. दॅट इज युअर आन्सर शीट. त्यामुळे या ठिकाणी पुरवण्या लावणं, भारंभार लिहिणं, उगीच्या उगीच पाल्लाळ लावून लिहिणं किंवा खूप पुरवण्या जोडल्या म्हणजे खूप चांगलं असं ह्यात काही स्कोप नाही. वन हॅज टू बी व्हेरी ॲक्युरेट. तर ही जी AIPMT परीक्षा आहे आणि याच परीक्षेतून AFMCच्या पण ऍडमिशन होणार आहेत आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या, कारण ते यावर्षी वेगळी परीक्षा घेत नाहीत. पण AFMCच्या पण 130 जागा आहेत मुलींच्या करता, जवळपास 21 जागा रिझर्व्ड आहेत. एकदा तुमचं ऍडमिशन झालं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सगळा खर्च करत असतं. पण ह्याही AFMC परीक्षेसाठी मला वाटतं फार काही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील कारण ह्याच्यामध्ये माहिती नसणं हा एक फॅक्टर आहे. आणि समजा जरी माहिती पडलं तरी नॅशनल लेवलला सिलेक्ट होण्याकरता एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जी कुवत असावी लागते ती कदाचित क्षमता त्या विद्यार्थ्यात असेल सुद्धा पण फॉर्म न भरणं, अवेअरनेस नसणं, त्या परीक्षेविषयी माहिती नसणं,
तसा अभ्यास करण्याची प्रवृत्ती नसणं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. किंवा आता महाराष्ट्रभर 12वी सायन्स बोर्डाचं कोचिंग देणारे शिक्षक गेल्या 30-40 वर्षापासून ते कोचिंग देत आहेत. 1976 साली हा 12वी पॅटर्न आला, तर 76 पासून आतापर्यंत 12वीचं कोचिंग या महाराष्ट्रामध्ये मुरलेलं आहे. तर अजूनही 12वी बोर्डाचं कोचिंगच विद्यार्थ्यांना महत्वाचं वाटतंय, हेच या परीक्षेचं अपयश आहे. कारण विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, 2-3 महिन्यामध्ये 12वीचा अभ्यास संपवून पटकन पुढचे 8-9 महिने स्पर्धा परीक्षा द्यायला पाहिजे. इतकी ग्रॅव्हिटी किंवा इतकी इंटेन्सिटी किंवा इतका अवेअरनेस अजून विद्यार्थ्यांमध्ये आलेला नाही. कारण 12वी सायन्सचे विद्यार्थी आजही कबूल करतील की त्यांनी जवळजवळ वर्षभर 12वीचाच कसा तरी अभ्यास केलाय, तोही त्यांना अर्धवट समजलाय. आणि जे लोक 12वी शिकवतायत वर्षानुवर्ष, त्यांच्याकडेच हे स्पर्धा परीक्षेचे गुरु म्हणून बघतायत, ही त्यांची फार मोठी चूक होते. की जसं अगदी ग्रामीण भागात सुद्धा लोकांना माहिती आहे की डोळ्याचा डॉक्टर वेगळा असतो, कानाचा डॉक्टर वेगळा असतो, कान नाक घशाचा. उगीच एकाच डॉक्टरकडे सगळे प्रॉब्लेम सांगत बसू नये. तज्ञांची जिथं हेल्प घ्यायला पाहिजे तिथं तज्ञांचीच हेल्प घ्यायला पाहिजे. कारण हा स्पर्धा परीक्षा हा फार वेगळा प्रकार आहे. या ठिकाणी खरंच स्पर्धा आहे, घाई आहे, अॅक्युरसी आहे आणि बराच कॉन्फिडन्स त्या विद्यार्थ्याचा बिल्ड करायला लागतो. आणि मी तर म्हणेल की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये किती प्रश्न सॉल्व्ह करताय, याच्यापेक्षा कुठल्या प्रश्नाच्या वाटेला जायचं नाही हे त्याला लवकर कळलं पाहिजे. ची कुवत ओळखली पाहिजे. हा प्रश्न आपल्याला येतोय सॉल्व्ह करता, तो तेव्हाच सॉल्व्ह करून मोकळं झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मार्क्स कमवण्याची तेव्हा संधी मिळू शकते. म्हणजे थोडक्यात एक कॉमन सेन्स आपल्या जागृत असणं फार महत्वाचं आहे. सर, खरं तर ह्या दोन्ही परीक्षा फार अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण की ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, पुढे जाऊन खूप चांगलं भवितव्य घडवायचे, त्यांना ही परीक्षा देणं फार आवश्यक आहे आणि ह्या परीक्षेत चांगले गुण, यश मिळवणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉलेज कुठलं निवडताय हा देखील एक महत्वाचा खरं तर प्रश्न असतो. प्रत्येक पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी आणि त्यासाठी ह्या परीक्षेसाठी खूप तयारी, मेहनत करणं फार आवश्यक आहे. ह्या तयारीबद्दल काय सांगाल, कारण की दोन्ही परीक्षा तेवढ्याच कठीण आहेत? मला वाटते 12वी सायन्ससाठीच किंवा 10वी नंतर 11वीला उत्तम कॉलेज मिळावं, इथूनच पालकांची धडपड सुरू होते. 11वी आणि 12वीसाठी आपण कितीही उत्तम कॉलेज निवडलं तरी शेवटी प्रश्न असा आहे की 11वी-12वी सायन्सचा सिलेबस त्या मुलाला समजून सांगता नॅशनल लेवलच्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्याशी पण त्याची फॅमिलिअरिटी वर्षभर किंवा 2 वर्ष कशी होईल हे बघावं लागतं. प्लस कॉलेजमध्ये जायचा वेळ आणि अशा प्रकारच्या ट्रेनिंगचा वेळ, याचा पण मेळ घालावा लागतो. आणि मला तर कधी कधी वाटतं की 10वी पर्यंत विद्यार्थ्याला शिक्षण क्षेत्रामध्ये जे पण चॅलेंजेस आहेत ते मला इतके तसे वीक आणि बाळबोध वाटतात, पण त्याला पालकांनी खूप बाऊ करून ठेवलाय की 10वी म्हणजे ग्रेट एक्झाम असं करून ठेवलंय. त्याच्यामुळे त्यांना एक असं दिशाभूल होते की 10वी नंतर ज्यावेळेला हे विद्यार्थी 11वी-12वीकडे वळतात त्यावेळेला 11वीतली काठिण्य पातळी, 12वीतली काठिण्य पातळी, लक्षात ठेवण्याच्या गोष्टी, मग त्या वापरायच्या कशा, आणि एकदम ह्या 2 स्पर्धा परीक्षा पुढे येऊन अवतरतात की एक जेई मेन म्हणा किंवा नीट नावाची किंवा सरकारची MSTCT. ह्या परीक्षा आणि हे विद्यार्थ्यांचं 10वी पासून जे होतं ना, ह्याचं काही ताळतंत्र नीट जमत नाही. या विद्यार्थ्यांनी 11वी-12वी मध्येच खूप काटेकोरपणे राहायला पाहिजे. पूर्वी कसं होतं महाराष्ट्रामध्ये की 12वीच्या सिलेबसवरती MSTCT ही परीक्षा सरकार घ्यायचं, त्यामुळे सिलेबस फक्त 12वीचा होता. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना 11वीचा अभ्यास करायचा नाही ही 40 वर्षापासून परंपरा आहे. किंवा 11वी म्हणजे रेस्ट इयर, 11वी म्हणजे असंच टाइमपास वर्ष असतं, किंवा 11वीचं पासिंग कॉलेजच्या हातामध्ये आहे, या कारणास्तव मुलांनी 11वीचा अभ्यास केलेला नाही. पण ह्या महाराष्ट्रामध्ये 11वीचा सिलेबस शिकवण्याची शिक्षकांना पण फारशी सवय नाही. म्हणजे थोडक्यात चुकीची मानसिकता निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील. कारण की तुम्ही 1ली ते 10वी अभ्यास केलात ना, आता 1 वर्ष 11वीचं आहे ते तुम्ही एन्जॉय करा, कारण की पहिलं वर्ष असतं कॉलेजचं. कुठेतरी अभ्यास थोडा कमी केला तरी चालू शकतो, कारण की तेवढा काही फार असा अभ्यास कठीण नसतो. पण हे चुकीची मानसिकता निर्माण झाली, तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? विद्यार्थ्यांनी खरं तर 11वी हे वर्ष 12वी इतकंच महत्वाचं समजून 11वी मध्ये अभ्यास करावा. कारण ह्या जेई मेन किंवा मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत त्यातले निम्मे प्रश्न 11वीच्या सिलेबसवरती आहेत. त्यामुळे 11वीतून 12वीत जाताना मी 50% अभ्यास केला ही त्याची मानसिकता व्हायला पाहिजे. नुसती मानसिकता नाही, खरंखुरच ते व्हायला पाहिजे. 11वीतून 12वीत जाताना तुम्ही काहीतरी कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे, माझ्या बरोबर काहीतरी आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. कारण इथं मानसिकता अशी आहे की 8वीतून 9वीत गेलं की 8वी विसरायचं, 9वीतून 10वीत गेलं की 9वी विसरायचं, असं विसरणं चालणार नाही. आणि याच्यानंतर आपण हे पण बघणार आहोत की काही उदाहरणं मी या ठिकाणी लिहून आणलेली आहेत की पालकांना समजू दे की एक्झाम हॉलमध्ये बसल्यावरती किंवा ह्या एंट्रन्स एक्झामची तयारी करताना जर एक्झामिनेशन हॉलमध्ये त्या विद्यार्थ्याला अख्खा प्रश्न वाचून
बसून विचार करून कॅल्क्युलेशन करून उत्तर काढावं लागलं तर 1 मिनिटामध्ये आणि 2 मिनिटांमध्ये हे काम होत नाही. खरं तर एक्झाम पिरियड हा असा आहे की हा तुमचा चेकिंग पिरियड आहे की ते फक्त तुम्हाला म्हणतात हे दाखवा ते दाखवा, तुम्हाला पद्धतशीर दाखवावं लागतं. तुम्ही जर कॅल्क्युलेट करत बसलात, बघतो करतो म्हणाला, म्हणजे मगाशी मी म्हटलं ना सेकंदाचा खरं तर हा खेळ आहे, ही स्पर्धा म्हणजे खरंच खूप कठीण आहे आणि इथे तुम्हाला स्वतःचा काय म्हणतात ना कुवत पणाला लावावी लागणार आहे. तुम्ही हे उदाहरण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकाल का? तर या उदाहरणामध्ये मी हे पहिलंच उदाहरण जे दाखवतोय हे थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. आता गंमत अशी होते की ही थर्मल कंडक्टिव्हिटी 11वीच्या सिलेबसमध्ये आहे. 11वीमध्ये हे जर नीट केलं नाही आणि विद्यार्थी 12वीमध्ये गेला तर साधारणपणे काय होतं, तो 11वीतलं विसरलं म्हणतो. पण ह्या थर्मल कंडक्टिव्हिटी या जेई मेनच्या परीक्षेमध्ये किंवा नीट ह्या परीक्षेमध्ये त्यांनी गेल्या वर्षी विचारलेला हा एक प्रश्न आहे की या ठिकाणी 2 रेक्टँग्युलर ब्लॉक्स एकमेकांना जोडून ठेवलेले आहेत, ते आयडेंटिकली आहेत लेंथ एल चे आणि इथं टेम्परेचर T1 इथं T2 आहे. तर इथून इथं हीट जायला 9 सेकंद वेळ लागतो. तर हे जे 2 ब्लॉक आहेत तो एक वरती आणि एक खाली ठेवला, इकडं टेम्परेचर सेम ठेवलं तर इकडून इकडं तेवढीच हीट जायला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारून ते 2 सेकंद साधारणपणे या ठिकाणी 3 सेकंड 4 पॉइंट असा ऑप्शन देतात. तर एखाद्या विद्यार्थ्याला हे गणित आकलन होणंच कठीण. त्याच्यानंतर हे वेगळे वेगळे थर्मल कंडक्टिव्हिटी ब्लॉक असल्यामुळे याचा इक्विव्हॅलंट असा काढावा लागतो, याचा इक्विव्हॅलंट असा काढावा लागतो आणि नंतर अमाऊंट ऑफ हीट फ्लोईंग असा फॉर्म्युला वापरावा लागतो आणि मग त्यांचा रेशो घेऊन तुम्हाला 2 सेकंद उत्तर येईल. अशा पद्धतीने जर रुटीन मार्गाने विद्यार्थी गेला तर त्याचं काही ते 1 मिनिटामध्ये काम होणार नाही. पण साधारणपणे हे जर आपण कॉमन सेन्स वापरला तर इथून इथं लेंथ डबल आहे, इथं लेंथ कमी झाली म्हणजे इथून इथं जो 9 सेकंद वेळ लागला त्याच्या अर्धाच इथं लागायला पाहिजे, म्हणजे 4.5 सेकंद होतं. इथं क्रॉस सेक्शन एरिया ए आहे, इथं क्रॉस सेक्शन एरिया डबल झालाय, हीट लवकर जाईल म्हणजे 4.5च्या पण अजून निम्म गेलं की साधारणपणे 2 उत्तर येतं. तर हे 2 उत्तर जे या ठिकाणी आहे ते आपल्याला पटकन टिक मार्क करता येतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे सेन्स जागृत आहेत तो बघितलं की म्हणतो ह्याचं उत्तर 2 सेकंद, आणि जो विद्यार्थी याच्याकरता हा फॉर्म्युला वापरेल, याच्याकरता हा फॉर्म्युला वापरेल, मग हा रेशो घेत बसेल Q/T' Q/Tचा आणि मग उत्तर 2 सेकंद काढेल, त्याला कदाचित 2 सेकंद येईलही पण त्याने वेळ घालवला असेल 4 ते 5 मिनिटं. हे ह्या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे तुमचा अभ्यास इतका मजबूत पाहिजे की तुम्हाला गणित बघितलं की उत्तर सुचलं पाहिजे की ह्याचं उत्तर 2 सेकंद. म्हणजे ह्या ठिकाणी कॉमन सेन्स वापरणं, जजमेंट वापरणं, तुमचा आतापर्यंत अभ्यास केल्याची पुण्याई वापरणं. तुम्हाला पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगायचंय की ह्या परीक्षा जसा प्रचार केला जातो तशा सोप्या नाहीयेत, पण वाटते तेवढ्या अवघड पण नाहीयेत. त्या विद्यार्थ्याने जो कॉमन सेन्स वापरला तर काही उत्तरं पटापट येतात आणि खरं जे विद्यार्थी असे पटापट उत्तर देतील ते भारतामध्ये पहिले येऊ शकतात. ही त्यांच्यात कुवत आहे, पण त्यांना असं कोणतरी सांगणारा भेटत नाही की अरे हे बघा ह्याला सगळ्याला बगल देता येते, कॉमन सेन्सने उत्तर 2 सेकंद देतो. आणि हे प्रश्न तयार करणारी माणसं इतकी दयाळू असतात की त्यांनी एक लूप होल सोडलेलं असतं हुशार मुलाकरता की तू बाळा या मार्गाने तुझं कल्याण होईल, आणि उरलेले सगळे मेंढरासारखे जे काही फॉर्म्युले शिकवलेत रट्टाफाई केलेले ते वापरत बसतात आणि फसतात, त्यांना लवकर उदाहरणं येत नाहीत. तर जसं हे एक उदाहरण मी पालकांकरता मुद्दाम सांगितलंय. सर मगाशी तुम्ही एक छान असं उदाहरण दिलं, अगदी कॉमन सेन्स वापरला तर नक्कीच आपण खूप पटकन उत्तर देऊ शकतो, पटकन त्या उत्तरावरती टिक मार्क करू शकतो. आता एक दुसरं उदाहरण तुम्ही दाखवत होतात ते कुठलं? तर या ठिकाणी मी मुद्दाम एक थर्मल कंडक्टिव्हिटी गणित निवडलं की पालकांना थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट कशी वाहते एखाद्या ते समजतं. आणि या ठिकाणी मी एक तरंगणाऱ्या पदार्थाच्या नियमावरती गणित आणलेलं आहे, कारण तरंगणाऱ्या पदार्थाचे नियम म्हणजे आर्किमिडीजचं तत्व हे 8वी 9वीतच मुलांनी अभ्यासलेलं असतं, 11वी 12वी ते विसरतात. आणि विसरलं की जो प्रॉब्लेम होतो तो असा होतो की या ठिकाणी एक सिलेंडर तरंगताना दाखवलंय आणि त्याच्यावरती एक कॉइन ठेवलेली आहे, याची हाईट L आहे आणि ही हाईट H आहे. तर ते काय म्हणतात, हे कॉइन काढलं आणि पाण्यात टाकलं तर L आणि H कसा होईल. तर हे गणित बघितल्यावरती विद्यार्थी चक्रावून जातो, त्याला ते आर्किमिडीजचं तत्व पाठ करून काय फायदा होत नाही, ह्याला म्हणतात ऍप्लिकेशन. तर हे कॉइन जेव्हा आपण पाण्यात टाकतो त्यावेळेला त्याची L आणि H हे दोन्ही डिक्रीज होणार आहेत. आणि या विचारापर्यंत जाण्याकरता त्या विद्यार्थ्याला थोडं समजून सांगायला लागतं की हे कॉइन या ठिकाणी जास्त पाणीवर ढकलतं आणि हे कॉइन जेव्हा आत बुडेल तेव्हा ते स्वतःच्या आकारमाना इतकं पाणी ढकलतं, पण इथं मात्र ते स्वतःच्या वजना इतकं पाणी ढकलतं. हा फरक कळावा लागतो. हे ज्याला कळतं तो काही सेकंदात उत्तर लिहितो की L डिक्रीजेस. खरं तर ही परीक्षा म्हणजे मगाशीच म्हटलं आपण सेकंद मिनिटाची खरं तर परीक्षा आहे आणि येत्या 12 मार्च पासून तुमचा क्रॅश कोर्स देखील सुरू होणार आहे आणि तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन खरं तर
ह्या माध्यमातून केलंच आहे, परंतु ब्रिलियंट्स अकॅडमीमध्ये खास ह्या परीक्षांबद्दल अधिक माहिती दिली जाते आणि खरंच तुमचे फोन नंबर्स आपल्या TV स्क्रीनवरती डिस्प्ले होतात. तर नक्कीच आपले जे विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार आहेत त्यांनी खरंच याचा ब्रिलियंट्स अकॅडमीचा लाभ उठवावा, कारण की तुमच्यासारख्या सरांचं मोलाचं मार्गदर्शन मिळणं खरं तर आजच्या मितीला फार आवश्यक आहे. सर, खरंच तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.